नमस्कार, मी सेजल पुरवार. या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे महामुकाबल्याची निश्चितच, कारण उद्या भारत आणि पाकिस्तानचा हा मुकाबला होणार आहे. T20 वर्ल्ड कपमध्ये दोन्ही संघ भिडतील. सायंकाळी 7 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. भारतीय संघ सलग तिसऱ्या विजयासाठी आतुर आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव, अभिषेक शर्मा याशिवाय हार्दिक पांड्या आणि बुमराहच्या कामगिरीकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. भारतीय संघ आता सलग तिसऱ्यांदा जिंकण्यासाठी आतुर आहे. भारत आणि पाकिस्तानचा हा महामुकाबला होणार आहे, त्यामुळे उद्याच्या या सामन्याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. उद्या सायंकाळी 7 वाजता या मॅचला सुरुवात होईल. बातमी राजकीय विश्वातून. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या अडचणीत वाढ झाली. हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात पुण्यात आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पर्वती पोलीस स्टेशनमध्ये सपकाळांविरोधात भाजप शहर अध्यक्ष धीरज घाटे यांच्याकडून गुन्हा दाखल झाला. सपकाळांवरती भारतीय न्याय संहितेच्या कलम 192, 196(1), 196(2), 352 आणि 356(1) या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतानशी करण्याचा पराक्रम आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय. आज आम्ही या ठिकाणी पर्वती पोलीस स्टेशनमध्ये हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. कारण हर्षवर्धन सपकाळांनी हिंदू धर्मियांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केलाय आणि मुस्लिमांचं लांगुल चालन करणं हा काँग्रेसचा कायमच धर्म राहिलेला आहे. सपकाळांच्या समकक्ष या शब्दावरून भाजपचा हिंदू मुस्लिम वाद रंगवण्याचा प्रयत्न आहे, असं अतुल लोंढेंनी म्हटलंय. भाजपकडून हर्षवर्धन सपकाळांवर होणाऱ्या टीकेवर अतुल लोंढे यांनी ही प्रतिक्रिया दिली. राज्यातील प्रश्नांवर भाजप सरकार आणि फडणवीस हे सोयीस्कर उत्तर देतात, सोयीस्कर गप्प बसतात, असं लोंढेंनी म्हटलेलं आहे. टिपू सुलतानच्या संदर्भामध्ये बोलताना जो समकक्ष शब्द निघाला त्याचा गैरअर्थ लागून हिंदू मुसलमान करण्यामध्ये पटाईत असलेले बीजेपीचे देवेंद्र फडणवीसांपासून सर्व बीजेपीची ट्रोल टीम जी आहे ती आता मागे लागलेली आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी करणार ते नाही सांगणार, रोजगार निर्मितीच्या अनुषंगाने मागे पडले ते नाही सांगणार, महागाई वाढलेली त्या विषयावर बोलणार नाही. मात्र असा विषय ज्याच्यामध्ये थोडंसंही हिंदू मुस्लिम करायला भेटलं की लागलीच तुटून पडतात. या सर्वांचा निषेध आहे, कारण की सामान्य जनांशी यांना काहीही देणं घेणं नाही. ज्या माणसासोबत आमची चर्चा झाली तोच आता नसल्यानं इतरांच्या प्रश्नाला मला उत्तर देण्याची आवश्यकता नाही, असं जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे. सुनील तटकरेंनी मांडलेल्या भूमिकेवर जयंत पाटलांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. माझ्या निवासस्थानी दादा आले होते, त्यांचा विलिनीकरणासाठी आग्रह होता, असं जयंत पाटील म्हणाले. विलिनीकरण कुणाला नकोय त्याचा निष्कर्ष महाराष्ट्राच्या जनतेने दोन्ही बाजूच्या आमदारांनी काढावा, असंही जयंत पाटलांनी म्हटलंय. अलीकडच्या 7-8 महिन्यात अनेक वेळा ते माझ्या घरी आलेले आणि त्यावरून मी कशासाठी आलेली एवढं सांगितलं. आता त्यावर मला आता भाष्य करण्याची काही इच्छाही नाही आणि आवश्यकताही नाही. आम्ही अजितदादांशी भरपूर चर्चा केलेल्या, पण त्याच्यावर जे प्रसारमाध्यमात वेगवेगळे नेते बोलत आहेत हे मला वाटतं की त्यांच्याबद्दल आदराची भावना ठेवून आम्ही न बोललेलंच बरं, असं आमचं मत झालेलं. पण पक्ष म्हणून आमचं अस्तित्व आहेच, त्यामुळे पक्ष काही बंद पडलेला नाही, पक्ष व्यवस्थित चालू आहे. ते आता महाराष्ट्रातल्या जनतेने आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आणि दोन्ही बाजूच्या आमदारांनी निष्कर्ष काढायचा आहे. विलिनीकरणासंदर्भात नेते मंडळी जो निर्णय घेतील तो मान्य असेल, असं सुरेश घुले म्हणाले. विलिनीकरण ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे, असंही सुरेश घुलेंनी म्हटलेलं आहे. विलिनीकरणाच्या बाबतीत वरती नेते मंडळी निर्णय घेणार आहेत, त्यामुळं जो नेते मंडळी निर्णय घेतील, म्हणजे जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे असतील, तो नेते मंडळींनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य असेल. कायम एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणं योग्य नाही, असं उदय सामंत म्हणाले. गणेश नाईकांचा आक्षेप नेमका कुणावर आहे, असंही सामंतांनी म्हटलंय. नाईकांचा आक्षेप एकनाथ शिंदे यांच्यावर आहे की फडणवीसांवर, असंही सामंतांनी म्हटलंय. एकनाथ शिंदे साहेबांबद्दल कसं नकल विकास करता स्वतःबद्दल म्हणजे त्यांनी कसं आहे, त्यांचा नक्की आक्षेप कोणावर आहे हेच कळत नाही. एकनाथ शिंदे साहेबांवर आहे की देवेंद्रजी फडणवीस साहेबांवर आहे. आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब आज राज्याचे मुख्यमंत्री आहेत, एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आहेत. तो कायमस्वरूपी एकनाथ शिंदे साहेबांवर बोलणं, त्याच्यामधनं कदाचित तुमचा TRP काय त्यांची ब्रेकिंग होत असेल म्हणून ते बोलत असतील. आणि एवढीच जर ॲलर्जी असेल तर त्यांनी थांबावं ना. आम्ही कसं म्हणतो, ते आम्हाला सिनियर आहेत, वयानं पण सिनियर आहे, त्याच्याबद्दल दुमत काही कारण नाही. पण त्यांना एवढाच जर त्रास होत असेल तर थांबावं, बाकीचे सक्षम होत नाही.